हर हर महादेव मित्रांनो, आज आपल्या यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाच्या यात्रेमध्ये आजचा नाईटचा मुक्काम आपण करतोय पैठण या गावामध्ये. आज आपला मुक्काम आहे. एकनाथ महाराजांच्या मंदिराच्या जवळ आपण गेलो होतो त्या मंदिराच्या संस्थेकडं आणि तिथं मुक्कामाची सोय मागितली आपण. तर तिथं 300 रुपयाचं पास आहे. ती 300 रुपये भरून आपल्याला तिथं मुक्कामाची सोय करण्यासाठी पैसे पेड करावं लागत होते. पण आपण पैसे राहण्यासाठी पैसे पेड आपण करत नाहीत. आपण जेवढं होता होईल तेवढं आपण निशुल्क ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये आणि आपण पेट्रोल पंपावरती झोपण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर येऊन मी विचार करत होतो की आपली सायकल आहे आणि सायकल ठेवायची कुठं आणि झोपायचं कसं, हा विचार करत असताना आता भोलेनाथला आपली काळजी आहे आणि भोलेनाथच्या आपण यात्रेला निघाल्यामुळं आपल्याला कुठंही कमी न पडू देण्याचं जिम्मेदारी ही भोलेनाथनं उचललेली आहे. कारण मी 12 ज्योतिर्लिंग ह्या भोलेनाथच्या भरोश्यावरती आणि कृपेच्या भरोश्यावरती मी निघालेलो आहे. त्यामुळं निश्चितच मला विश्वास आहे की भोलेनाथ मला कुठंही अडचण येऊ देणार नाही. आणि जरी अडचण जरी आली तरी मी समजून घेईल की भोलेनाथ कुठंतरी माझी सतपरीक्षा बघत आहेत की तू माझ्याकडे येशील का. जरी काटे जरी हातरले तर त्या काट्यातून रस्ता काढून तू येशील का माझ्या दर्शनासाठी. हा संकेत प्रत्येक शिवभक्तांनी ओळखला पाहिजे. ना की आपण दोन बाजू असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. आपण जास्तीत जास्त निगेटिव्हचा प्रचार प्रसार करतोय आणि पॉझिटिव्हचा विचार कधीच करत नाही, प्रचार करत नाही. माझ्यासोबत निगेटिव्ह जरी गोष्ट घडली असेल आता, तर दुसऱ्या बाजूने मला पॉझिटिव्ह संकेत मिळाला आहे, पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे मंदिराच्या बाहेर मी थोडा विचार करत असताना एक शिवभक्त व्यक्ती आले आणि त्यांनी मला विचारलं, त्यांनी माझी विचारपूस केली, माझं बोर्ड बघितले, सायकल बघितली आणि त्यांच्या मनामध्ये का विचार कस काय आला हे मला माहीत नाही. भोलेनाथनं कदाचित पाठवलं असं मला असं वाटतं, अशी माझी श्रद्धा आहे. त्या व्यक्तीने, त्या मुलांनी न काय विचार करता त्यांनी मला म्हणले की दादा तुम्ही माझ्या घरी याचाल का झोपायला. सध्याच्या कलियुगामध्ये कुणी कोणाला विचारत नाही, पण या दादांनी मला राहण्याची सोय इथं घरात केली. त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये 3 सदस्य आहेत आणि त्या 3 सदस्याचा त्यांनी एकदाच फक्त त्यांच्या आईला विचारलं की महाराष्ट्रातल्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंग सायकलिंग दर्शनासाठी एक शिवभक्त आलेला आहे. त्या माऊलीने सध्या कुठल्याही क्षणाचा न विलंब करता त्यांनी म्हणले की त्यांनी स्वीकार केला आणि त्यांनी माझं स्वागत केलं. तर अशा शिवभक्ताला खरं तरी आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद दिला पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी मिळून यांना सपोर्ट केला पाहिजेत, आशीर्वाद दिला पाहिजेत की बाबा तुम्ही अशीच सेवा घडू द्या तुमच्या हाताने, त्यांची मनोकामना पूर्ण हो अशी मी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतोय. हे बघा, हे दादा आहेत. दादा आपलं नाव सांगता? अमोल खरे. दादांचं नाव अमोल खरे आहे. ह्या त्यांच्या आई आहेत आणि आतमध्ये त्यांच्या भाची आहेत. बघा, घर फार मोठा बंगला आहे. हा दिसायला तुम्हाला छोटा दिसेल पण मनाने त्यांच्या मनाचा जो मोठा बंगला जो आहे, करोड रुपयाचा बंगला सध्या आजच्या यांच्या घरासमोर फिक्का आहे. कारण या करोडाच्या बंगल्यामध्ये एका शिवभक्ताला किंवा एखाद्या मंदिरामध्ये जर जागा नसेल तरी या कोठ्यावधीच्या बंगल्यामध्ये आपल्याला इथं राहण्यासाठी भोलेनाथनी इथं आपल्याला सेवा दिलेली आहे. तर मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश एकच आहे की श्रद्धा तुटू देऊ नका. तुम्ही यात्रा करत राहा. 100% कुठं ना कुठं तुमची सोय त्या भोलेनाथला काळजी आहे. कारण त्याला काळजी जर नसेल तर त्यानं तुम्हाला एवढ्या लांबून यात्रेसाठी अजिबात बोलवणार नाही. त्याच्या मनात काहीतरी असेल, तुमच्याकडून काहीतरी करून घ्यायचं असेल. त्यामुळं माझ्या भावांना एकच विनंती आहे मित्रांनो की तुम्ही कुठंही खच्चीकरण होऊ देऊ नका. यात्रा तुमची सफल होणार आहे.
ह्या यात्रेमध्ये चढ उतार येणार आहे. त्या चढ उतारामध्ये आपण घाबरायचं नाही, विश्वास ठेवायचा आहे की आपल्या पाठीमागं तो परमात्मा आहे, गुरु आहे, परमात्मा आहे. त्यामुळं निश्चिंतच अशा समाजसेवा करण्यासाठी आपल्या बघा सर्व उपलब्ध आहे. सगळ्यांच्या मनामध्ये भोलेनाथ आहे. तर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवा भोलेनाथवर आणि आपली यात्रा, सगळ्यांची यात्रा सफल व्हावी अशी मी शिवराय चरणी, शंभूराजे चरणी, भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो, आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की अशीच तुमच्या यात्रा तुम्ही चालू ठेवा, घाबरायचं कारण नाही. हर हर महादेव.